हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला मॉडर्न पिरियडिक टेबल असेल, या मॉडर्न पिरियडिक टेबलवर जे काही MCQs असतील, मग MCQs आपण त्या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. जवळजवळ 80 MCQs आपण त्या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. आता आपला जो काही नेक्स्ट चॅप्टर असेल, पहा चॅप्टर नंबर 8 असेल, मग तो आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड. मग याच्यामध्ये हायड्रोजन हा काय आहे, त्यातला इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे पूर्वी जो काही चॅप्टर होता त्याच्यामध्ये हायड्रोजन अँड इट्स कंपाऊंड असं एक चॅप्टर होता आपल्याला. मग त्यातला जो काही भाग असेल तो काही केलेला आहे या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे. तर सुरुवात करूया एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंडला. मग याच्यामध्ये सुरुवातीला आहे आपला हायड्रोजन. तर हायड्रोजनबद्दलचं काय करूया, इंट्रोडक्शन पाहूया. हायड्रोजन अँड इट्स कंपाऊंड सुरुवातीला पाहूया. इंट्रोडक्शन्स ऑफ हायड्रोजन. Can you answer these questions? What is the symbol of hydrogen? काय सिम्बॉल आहे हायड्रोजनचा? H इज द सिम्बॉल ऑफ हायड्रोजन. त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल H. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन? काय आहे त्याचा ॲटॉमिक नंबर? 1 इज द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन? किती मास आहे ॲटॉमिक हायड्रोजनचं? तर ते आहे 1.008 U. दॅट इज अ युनिफाईड मास ऑर ॲटॉमिक मास युनिट. पाहूया हायड्रोजनबद्दल. इन अ ग्रीक हायड्रो मीन्स वॉटर. हायड्रो म्हणजे काय आहे? वॉटर आहे. पहा. अँड जेन्स मीन्स फॉर्मर. म्हणजे हायड्रोजन काय आहे आपला? हा वॉटर फॉर्मर आहे. हिस्ट्री ऑफ हायड्रोजन, हेनरी कॅव्हेंडिश. हायड्रोजन वॉज फर्स्ट prepared by Henry Cavendish in 1766 by the reactions of H2SO4 with iron. He named it inflammable air. Anthony Lavoisier. The name of hydrogen was given by Lavoisier because it produces water. त्याला हायड्रोजन नाव का दिलं? Because it produces or it forms a water. Interesting facts about hydrogen. हायड्रोजन और प्रोटियम डज नॉट कंटेन न्यूट्रॉन. याच्यामध्ये न्यूट्रॉन आहे का? नाही. याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही. ओनली 1 प्रोटॉन अँड 1 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड इट. इन एलिमेंटल फॉर्म इट्स एक्झिस्ट ॲज अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल अँड इट इज कॉल्ड एज डायहायड्रोजन. एलिमेंटल फॉर्ममध्ये हा एक्झिस्ट असतो आणि कसा आहे, हा डायॲटॉमिक आहे आणि याला काय म्हणतो जनरली आपण? डायहायड्रोजन म्हणतो. याप्रमाणे दिसेल आपल्याला 2 हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. इन व्होल्कॅनिक गॅसेस हायड्रोजन एक्झिस्ट इन फ्री फॉर्म. त्या ठिकाणी तो फ्री फॉर्ममध्ये पाहायला मिळतो. पहा या ठिकाणी दिसतंय आपल्याला पिक्चर एक. कॅन यू टेल मी सम डायॲटॉमिक मॉलिक्यूल? डायॲटॉमिक मॉलिक्यूल्स काय आहेत? एक्झाम्पल ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल आर O2, Cl2, Br2, N2. They are the examples of diatomic molecule. Now MCQs. Hydrogen is used in. हायड्रोजन कुठे वापरला जातो? फ्युएल, मिसाइल्स. ऑप्शन नंबर 3 आहे इंडस्ट्री अँड 4th ऑल ऑफ दिस. तर हा सगळीकडे वापरला जातो. ऑल ऑफ दी अबो. हायड्रोजन पेट्रोलमध्ये आपण वापरतो. हायड्रोजन अपार्ट फ्रॉम दिस इट इज यूज इन मिसाइल्स अँड फॉर इंडस्ट्रियल पर्पज. इंडस्ट्रियल पर्पजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो वापरला जातो. पहा नेक्स्ट. हायड्रोजन इज अवेलेबल इन द फ्री स्टेट इन. कुठे कुठे अवेलेबल मिळतो आपल्याला? क्लेमध्ये आहे, कोलमध्ये आहे, व्होल्कॅनिक गॅसेस किंवा पेट्रोलियम. तर तो आहे व्होल्कॅनिक गॅसेसमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. पहा पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल. याची पोझिशन कुठं आहे पिरियडिक टेबलमध्ये आपण पाहूया. पहा या ठिकाणी पोझिशन ऑफ हायड्रोजन इन पिरियडिक टेबल कुठे आहे? हायड्रोजन इज द फर्स्ट इलेमेंट इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल मधला पहिला जो काही इलेमेंट असेल तो कोण आहे? हायड्रोजन इज द फर्स्ट इलेमेंट. बट दिस पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल इज अनसर्टन. त्याची पोझिशन काय आहे? अनसर्टन आहे. कॅन एनीवन टेल व्हाय? तर ते का आहे सांगेल का कोणी? बिकॉज इट शोज सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल. तो अल्कली मेटल सारखी सिमिलॅरिटी दाखवतो
metal in first A group and sometimes with halogens in the 17th group. 17व्या ग्रुप सारख्या पण प्रॉपर्टी दाखवतो तो आणि पहिल्या ग्रुप सारख्या सुद्धा प्रॉपर्टी दाखवतो. सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल. मग अल्कली मेटल बरोबर काय सिमिलॅरिटी आहे? व्हॉट आर अल्कली मेटल? कशाला म्हणायचं अल्कली मेटल? The element which gives basic solution on dissolution in water and liberate H2 on reactions with acid. त्याला म्हणायचं अल्कली मेटल्स म्हणतो आपण त्याला. मग कोणते अल्कली मेटल्स आहेत? तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीजियम आणि फ्रान्सियम. दिज आर द अल्कली मेटल. त्याला म्हणतो आपण अल्कली मेटल म्हणतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय कॉन्फिगरेशन आहे? लाईक अल्कली मेटल हायड्रोजन ऑल्सो कंटेन 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट सेल. किती इलेक्ट्रॉन आहे याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये? तर याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तो पण कसा आहे? आउटर मोस्ट सेलमध्ये. मग कशा पहा या ठिकाणी पाहूया आपण. हायड्रोजन 1s1 आणि अल्कली मेटलचं कसं येईल मग याच्यासोबत? समजा लिथियम घेतला आपण तर काय 1s2 2s1 शेवटच्या सेलमध्ये एक आहे. याच्यात सुद्धा एक आहे. सोडियम घेतला तर किती येईल त्याच्यामध्ये सुद्धा 1s2 2s2 2p6 and 3s1. म्हणजे या ठिकाणी काय आहे? एस मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल. म्हणजे अल्कली मेटल सारखे तो सिमिलॅरिटी दाखवतो. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. तिसरं आहे पहा हा पॉईंट सिमिलॅरिटीचा. लाईक अल्कली मेटल हायड्रोजन ऑल्सो लुजेस इट्स ओनली इलेक्ट्रॉन टू फॉर्म युनिपॉझिटिव्ह आयन कॅटायन अँड दट शोज मोनो इलेक्ट्रोव्हॅलन्सी. पहा मेटल काय करतो? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो आणि याच्याकडे एक इलेक्ट्रॉन शेवटच्या सेलमध्ये आहे. मग हा मेटल इलेक्ट्रॉन लॉस्ट करतो आणि याच्यावरती काय येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे आपण म्हणतो मेटल आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. अगदी सिमिलरली काय करतो? हायड्रोजन काय आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. कसा पॉझिटिव्ह आहे? तर हायड्रोजन सुद्धा एक इलेक्ट्रॉन लॉस्ट करतो आणि याच्यावर कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजेच कॅटायन त्या ठिकाणी फॉर्म होतो. अँड दे शोज अ मोनो इलेक्ट्रोव्हॅलन्सी. मोनो म्हणजे सिंगल आणि इलेक्ट्रोव्हॅलन्सी मध्ये एक इलेक्ट्रॉनची व्हॅलन्सी आपल्याला तो दाखवतो. कशा प्रकारे पहा. हायड्रोजन लुजेस 1 इलेक्ट्रॉन कन्व्हर्टेड इंटू H प्लस 1 इलेक्ट्रॉन. Similar with metal, sodium metal, it loses 1 electron, they converted into Na plus and 1 electron is removed. Potassium also loses 1 electron converted into K plus. पहा या ठिकाणी सिमिलॅरिटी 1 इलेक्ट्रॉन आहे 1 इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन दे लूज 1 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट ऑक्सिडेशन स्टेट. लाईक अल्कली मेटल हायड्रोजन शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट. हायड्रोजनला सुद्धा काय आहे? +1 आहे. पहा H+Cl- एक दाखवतोय. पहा दुसरं एक्झाम्पल अल्कली मेटलचं पाहू. Na+Cl-. Hची सुद्धा एक ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि Na+ ची सुद्धा एक आहे. इकडे जर आपण पोटॅशियम ब्रोमाइडची पाहिले तर K+ आणि Br-. म्हणजे या ठिकाणी +1 काय आहे? त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणजे तो सिमिलॅरिटी कोणासोबत दाखवतोय? अल्कली मेटल सोबत दाखवतो. कॉम्बिनेशन विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट बरोबर कंबाईन होण्याची त्याची सिमिलॅरिटी कोणासारखी आहे? ती सुद्धा अल्कली मेटल सारखी. लाईक अल्कली मेटल हायड्रोजन कंबाईन विथ इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट नॉन मेटल सच ॲज ऑक्सिजन अँड हॅलोजन अँड सल्फर फॉर्मिंग दिअर ऑक्साइड्स हॅलाइड्स अँड सल्फाइड्स रिस्पेक्टिव्हली. अल्कली मेटल काय करतात? नॉन मेटल बरोबर कंबाईन होतात. अगदी सिमिलरली हायड्रोजन सुद्धा काय होतो? नॉन मेटल सोबत कंबाईन होतो आणि तो काय फॉर्म करतो? ऑक्साईड फॉर्म करतो, हॅलाइड फॉर्म करतो किंवा सल्फाइड सुद्धा त्या ठिकाणी तो फॉर्म करतो. पहा या ठिकाणी पाहूया आपण ऑक्साईडचं पाहूया एक्झाम्पल. H2O हे ऑक्साईड आहे. अगदी सिमिलरली कोणासारखं आहे? ते मेटल सारखं आहे. Na2O K2O. सिमिलरली हायड्रोजन प्रमाणे. हॅलाइड्स असेल तर कसं आहे पहा HCl असेल NaCl KCl एक्सेट्रा. सल्फाईड जर पाहिलं तर आपण पहा H2S असेल. इकडे सुद्धा सल्फाईड पाहिलं आपण तर काय आहे? Na2S K2S. म्हणजे अगदी सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो. कशासारख्या? तो अल्कली मेटल सारख्या. किंवा पुढे पाहूया पुढची प्रॉपर्टी रिड्युसिंग कॅरेक्टर. लाईक अल्कली मेटल्स हायड्रोजन ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. तो कसा आहे? रिड्युसिंग एजंट आहे. पहा Fe3O4 + 4H2 heat they gives thrice of Fe + 4H2 means here reduction of Fe3
टू Fe 0मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, या ठिकाणी त्याचं काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. सिमिलरली अल्कली मेटल आल्सो रिड्युसिंग एजंट B2O3 plus 6K, that is the potassium, in presence of heat they gives 2B plus 3K2, म्हणजे तो रिड्युसिंग कॅरेक्टर सुद्धा त्या ठिकाणी दाखवतोय. MCQs आहेत पहा आता. द इलेमेंट विच हॅज नो सुटेबल पोझिशन इन द पिरियडिक टेबल, त्याला परफेक्ट अशी पोझिशन नाही किंवा सुटेबल पोझिशन नाही, तो इलेमेंट कोणता असेल? हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन अँड नायट्रोजन. द आन्सर इज द हायड्रोजन. अनसर्टन पोझिशन आहे त्याची या ठिकाणी. सिमिलरली अल्कली मेटल सारखा दाखवतो किंवा तो हॅलोजन सारखा सुद्धा दाखवतो. द ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय हायड्रोजन आर किती आहे? +1 -1 0 +1 -1 +2 -1 अँड द लास्ट वन +2 -2. हायड्रोजन काय करतो? +1 किंवा -1 त्या ठिकाणी तो दाखवतो. जर तो नॉन मेटल बरोबर कंबाईन असेल तर +1 दाखवतो, आणि जर तो मेटल सोबत कंबाईन असेल तर तो -1 त्या ठिकाणी दाखवतो. पहा या ठिकाणी इट शोज ऑक्सिडेशन स्टेट +1 विथ नॉन मेटल अँड -1 विथ मेटल. मेटल सोबत असेल तर तो -1 दाखवतोय पहा या ठिकाणी. नेक्स्ट, पोझिशन ऑफ हायड्रोजन इन पिरियडिक टेबल. पोझिशन ऑफ हायड्रोजन आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट आहे त्याची दुसरी प्रॉपर्टी, म्हणजे सिमिलॅरिटीज विथ हॅलोजन. हॅलोजन सारखी सिमिलॅरिटी का दाखवतो तो? व्हॉट आर हॅलोजन्स? कशाला म्हणतो आपण हॅलोजन्स? सॉल्ट प्रोड्युसिंग इलेमेंट आर कॉल्ड हॅलोजन. जे इलेमेंट सॉल्ट प्रोड्यूस करतात त्याला म्हणतो आपण हॅलोजन. मग कोणते इलेमेंट आहेत हॅलोजन प्रोड्यूस करणारे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲस्टॅटाईन. म्हणजे 17व्या ग्रुपच्या इलेमेंटला आपण म्हणतो हॅलोजन्स. हायड्रोजन इज अ नॉन मेटल लाईक हॅलोजन्स. इट फॉर्म्स डायॲटॉमिक मॉलिक्यूल. हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल फॉर्म करतो. कशा प्रकारे तर पाहूया. आता हॅलोजन सोबत पाहायचं आपल्याला. हायड्रोजन फॉर्म करेल H2. सिमिलरली हॅलोजन सुद्धा फॉर्म करतात F2, Cl2, Br2 एक्सेट्रा. हायड्रोजन कॅन गेन इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स युनिनेगेटिव्ह आयन लाईक हॅलोजन्स अँड दस कॅन हॅव ऑक्सिडेशन स्टेट -1. हायड्रोजन सुद्धा काय करतो? एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि याच्यावरती मायनस चार्ज येतो. सिमिलरली हॅलोजन सुद्धा एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि याच्यावर येतो -चार्ज. नेक्स्ट, द आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन इज 1312 किलोजूल मोल विच इज नियरर टू द हॅलोजन. ही जी काय व्हॅल्यू आहे आयोनायझेशन एनर्जीची ती किती आहे? 1312 किलोजूल आहे. आणि ही कोणाच्या जवळ आहे? तर हॅलोजनच्या जवळ आहे. आपण पाहूया व्हॅल्यू. हायड्रोजनची व्हॅल्यू दिलेली आहे, फ्लोरीनची दिलेली आहे आणि क्लोरीनची दिलेली आहे. नियरली सेम, जवळजवळ सारख्या प्रमाणामध्ये त्या व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळतात. पहा, इट हॅज अ ग्रेटर टेंडन्सी टू पेअर अप 1s1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स अ कोव्हॅलंट बॉन्ड. हा काय करतो? कोव्हॅलंट बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म करतो आणि त्या ठिकाणी 1sचं ऑर्बिटल असेल त्या ठिकाणी पेअरिंग पाहायला मिळतं. इट फॉर्म सेव्हरल कंपाऊंड लाईक CH4, SiH4, GeH4 सिमिलर टू दोज ऑफ हॅलोजन्स लाईक CCl4, SiCl4 अँड GeCl4. म्हणजे अगदी हॅलोजन जसे कंपाऊंड फॉर्म करतात अगदी सिमिलर कंपाऊंड कोण फॉर्म करतं? हायड्रोजन फॉर्म करतं. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो इट शोज सिमिलर प्रॉपर्टी विथ हॅलोजन. हाऊ हायड्रोजन डिफर फ्रॉम अल्कली मेटल ॲज वेल ॲज हॅलोजन. मग दोघांमध्ये काय फरक आहे? अल्कली मेटलमध्ये आणि हॅलोजनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये इट इज अ कंपॅरेटिव्हली लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन अल्कली मेटल अँड लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हॅलोजन. हा काय आहे? लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. कशापेक्षा? अल्कली मेटलपेक्षा. अँड लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हॅलोजन. हॅलोजनपेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. नेक्स्ट, इट कंटेन्स ओनली 1 प्रोटॉन बट नो न्यूट्रॉन. त्याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे बट दे डज नॉट कंटेन एनी न्यूट्रॉन. त्या ठिकाणी न्यूट्रॉन नाही आहे. नेक्स्ट, नेचर ऑफ ऑक्साइड्स ऑफ अल्कली मेटल अँड हॅलोजन्स अँड हायड्रोजन आर क्वाईट डिफरन्स.
मग हे जे काही ऑक्साईड फॉर्म होतील, मग मेटलचे ऑक्साईड असतील, हायड्रोजनचं ऑक्साईड असेल आणि हॅलोजनचे ऑक्साईड असेल, याच्यामध्ये फरक आहे. फॉर एक्झाम्पल H2 इज अ न्यूट्रल, मग हायड्रोजनचं ऑक्साईड काय आहे, वॉटर आहे, तर हे कसं आहे, न्यूट्रल आहे. व्हेअर ॲज Li2O Na2O आर बेसिक, मेटलचे ऑक्साईड कसे आहेत, बेसिक आहेत. अँड Cl2O7 इज ॲसिडिक, आणि हा जो काय क्लोरीन असेल किंवा हॅलोजन असेल याचं जे काय ऑक्साईड असेल ते कसं आहे, आपलं ॲसिडिक नेचर आहे. हा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे पहा. नेक्स्ट, साइज ऑफ हायड्रोजन H प्लस अँड H मायनस आयन आर मच लेझर कम्पेअर टू अल्कली मेटल अँड हॅलोजन रिस्पेक्टिव्हली. याची जी काय साईज आहे ती खूप कमी आहे. व्हॉट वुड यू बी द साईज ऑफ H प्लस अँड H मायनस आयन, त्याची जी काय साईज असेल ती पहा. साईज ऑफ H प्लस आयन इज अ 1.5 इंटू 10⁻³ अँड H मायनस इज अ 220 पिकोमीटर. खूपच कमी त्याची त्या ठिकाणी साईज आहे पहा. H plus does not exist freely and is always associated with other atoms or molecule, thus it is unique behavior. हा काय होतो, डज नॉट एक्झिस्ट फ्रीली, फ्री एक्झिस्ट होत नाही. अँड इट ऑलवेज असोसिएटेड विथ अदर ॲटम, बाकी ॲटम बरोबर तो काय होतो, कंबायनिंग पाहायला मिळतो. पहा नेक्स्ट आहे नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन हायड्रोजन. हायड्रोजनमध्ये किती नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहे आणि प्रोटॉन्स आहे, तर सुरुवातीला प्रोटॉनचा नंबर असेल आणि नंतर त्याच्या न्यूट्रॉनचा नंबर, मीन्स 1 1 1 0 0 1 अँड 2 1. तर त्या ठिकाणी काय आहे, एक प्रोटॉन आहे आणि 0 न्यूट्रॉन त्या ठिकाणी आहे पहा. नेक्स्ट, थँक्यू. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.